ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी 24 तास चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। राहुरी तालुक्यातील वडनेर परिसरामध्ये काल पहाटेच्या सुमारास शेतामध्ये पाणी भरण्यासाठी गेलेल्या एका शेतकऱ्यावरती हल्ला करून ठार करणारा नरभक्षक बिबट्या वन विभागानं 24 तासांच्या आत जेरबंद केलाय। त्यामुळे वडनेरसह पंचक्रोशीमधील शेतकऱ्यांसह नागरिकांनी देखील सुटकेचा निश्वास सोडलाय। राहुरी तालुक्यातील वडनेर येथील शेतकरी शोभाचंद उर्फ बोजी सीताराम गव्हाणे यांच्यावरती नरभक्षक बिबट्यानं हल्ला करून त्यांना जागीच ठार केलं होतं। वडनेर ताराबाद रस्त्यावरती असणाऱ्या गव्हाणे वस्ती येथील शेतकरी गव्हाणे हे सोमवारी 10 मार्च रोजी पहाटे 4च्या दरम्यान मक्याच्या शेतामध्ये पाणी भरण्यासाठी गेले होते। त्यावेळी शेजारी दबा धरून बसलेल्या बिबट्यानं गव्हाणे यांच्यावरती हल्ला चढवला। या हल्ल्यामध्ये बिबट्यानं त्यांना जागेवरच ठार केलं होतं। या घटनेनंतर माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी आक्रमक भूमिका घेतली आणि सदर नरभक्षक बिबट्याला तात्काळ जेरबंद करा अशी मागणी देखील केली होती। वडनेर येथील नरभक्षक बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागानं तात्काळ पथक रवाना केलं। या भागामध्ये टॅप कॅमेरा देखील बसवण्यात आला होता। अखेर 10 मार्च रोजी रात्री 1च्या सुमारास नरभक्षक बिबट्या जेरबंद करण्यास वन विभागाला यश आलंय। त्यामुळे परिसरामधील शेतकऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडलाय। वन विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 5 ते 6 वर्षांचा हा बिबट्या आहे। सध्या डिग्रस येथील नर्सरीमध्ये त्याला ठेवण्यात आलंय। वरिष्ठांशी चर्चा केल्यानंतर जुन्नर येथील बिबट निवारा केंद्रामध्ये सदर नरभक्षक बिबट्याला दाखल करण्यात येणार आहे। मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर, सी 24 तास, राहुरी।